नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पाठामध्ये या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची बेरीज ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन व्यवहारी अपूर्णांक कसं करतात ते पाहणार आहोत। तर व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज करताना जे उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत, एक उदाहरण मी या ठिकाणी घेणार आहे। एक 1/2 अधिक 3 1/4 या अपूर्णांकाची व्यवहारी अपूर्णांकाची आपण बेरीज करणार आहोत। अपूर्णांकाची बेरीज करताना प्रथमतः आपण जे मिश्र अपूर्णांक आहे त्या मिश्र अपूर्णांकाचा रूपांतर आपण व्यवहारी अपूर्णांकात करणार आहोत। 2 1 2 आणि 3/2 अधिक 4/12 आणि 13/4 या ठिकाणी आपण हे जे मिश्र अपूर्णांक आहे त्याचं रूपांतर आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये केलेलं आहे। या व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर केल्यानंतर अपूर्णांकाची बेरीज करताना आपण प्रथम छेदाचा लसावी काढायचा आहे। छेदाचा लसावी मी या ठिकाणी काढत आहे विभाजन पद्धतीने। चार हा या छेदाचा लसावी आलेला आहे। पुढील उदाहरण सोडवताना अपूर्णांकाची बेरीज करताना प्रथम छेदाच्या ठिकाणी लसावी लिहायचा आहे। लसावी लिहिल्यानंतर जो अंश आहे त्या अंशाला आलेल्या लसावीने गुणायचा आहे। अधिक 4 1 गुणल्यानंतर 4/12 अधिक 13/4 याची आपण बेरीज करणार आहोत। बेरीज केल्यानंतर आपल्याला 10 20 आणि 25/4 ही या अपूर्णांकाची आपली बेरीज आलेली आहे। तर बेरीज करताना आपण या पद्धतीने जे उत्तर आलेलं आहे त्या उत्तराचं रूपांतर आपल्याला मिश्र अपूर्णांकातही करता येईल। जर मिश्र अपूर्णांकात याचं रूपांतर आपण केले तर 4/20 अधिक 5/25 5/4 हे या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर मिळालेलं आहे। तर अपूर्णांकाची बेरीज करताना प्रथम दिलेला जे मिश्र अपूर्णांक आहे त्याचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करावं। व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर केल्यानंतर छेदाच्या ठिकाणी लसावी लिहावा। त्यानंतर जो लसावी आहे या लसावीला जो अंश दिलेला आहे त्याने भागून अंशाला गुणावं। गुणल्यानंतर जो गुणाकार येईल त्या गुणाकाराची आपण बेरीज करायची आहे। या पद्धतीने आपल्याला अपूर्णांकाची बेरीज ही करता येते। अनेक मिश्र अपूर्णांक असल्यास आपल्याला त्याप्रमाणे त्याची बेरीज करणं गरजेचं आहे। अपूर्णांकाची बेरीज करताना छेदाचा लसावी हा या ठिकाणी महत्त्वपूर्ण असतो की जो छेदाचा लसावी आपल्याला विभाजन पद्धतीने किंवा जी लसावी काढण्याची अवयव पद्धत आहे या अवयव पद्धतीने आपल्याला छेदाचा लसावी काढून अपूर्णांकाची बेरीजही करता येते। अपूर्णांकाची बेरीज ज्याप्रमाणे आपण केलेली आहे यामध्ये आपण 2 अपूर्णांक घेतलेले होते। 2 अपूर्णांकापेक्षा 3 अपूर्णांक असू शकतात, 4 अपूर्णांक असू शकतात। अशा अनेक मिश्र अपूर्णांकाची किंवा व्यवहारी अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करता येते। बेरीज करताना ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत, मिश्र अपूर्णांकाचे रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात करणे, त्यानंतर अपूर्णांकाचा जो छेद आहे त्याचा लसावी काढणे। लसावी काढून घेतल्यानंतर आपण आपल्याला जी अपूर्णांकाची बेरीज आहे ती बेरीज या 3 ते 4 स्टेप मध्ये आपल्याला अपूर्णांकाची बेरीज या ठिकाणी मिळालेली आहे। अपूर्णांकाची बेरीज ज्याप्रमाणे आपण करतो त्याच पद्धतीने आपल्याला अपूर्णांकाची वजाबाकी करता येते। अपूर्णांकाची जी वजाबाकी आहे, वजाबाकी करताना आपल्याला जी बेरजेचं चिन्ह आपण इथं वापरलेलं आहे, वजाचं चिन्ह इथं आपण वापरणार आहोत। वजा त्यानंतर वजा म्हणजे या ठिकाणी 12 - 13/4 म्हणजे वजा 1/4
ही जर आपण